भावना, हे बघ, काल जे काही झालं त्याबद्दल आईंना खरंच खूप वाईट वाटतंय आणि तुला असं हे गिफ्ट कसं देणार त्यांना थोडं अवघडल्यासारखं होत होतं, म्हणून माझ्याकडे दिलं तुला देण्यासाठी. म्हणजे आधी वाईट वागायचं आणि मग दागिना द्यायचं. त्यापेक्षा चांगलं वागायला शिकव. तर बघा काही गरज नाहीये भावना, हे घ्यायची तुला अजिबात काही गरज नाहीये. सिद्धू, हे बघ, मी तुझा राग समजू शकते, पण भावनाला सांगू दे ना, तिला ठरवू दे ना. भावना, घेशील ना गिफ्ट? नाही. जयंत, का केलंस असं? बोल ना, का केलंस? का काका काकूंना माझ्याबद्दल खोटं सांगितलंस? विश्वा, ही काय पद्धत आहे बोलायची? जस्ट बिहेव युअरसेल्फ. जे काय बोलायचं ते शांतपणे बसून बोल, ओके? शांतपणे बोलू? अरे माझा आयुष्याची वाट लावलीस तू. मी तिथे जीव तोडून काका काकूंना खरं सांगण्याचा प्रयत्न करत होतो, ते माझ्यावर विश्वास ठेवत नव्हते. आणि तुझं म्हणणं मी शांतपणे बोलू? एक गोष्ट लक्षात ठेव विश्वा, तू माझ्या ऑफिसमध्येस. नीट बोल माझ्याशी, नाहीतर सिक्युरिटीला बोलवून तुला बाहेर काढेल. विश्वा, असा कसा काय रे तू मूर्ख? तुला म्हणालो होतो मी की विनाकारण माझ्या वाट्याला जाऊ नकोस, पण तुला काय, तुला स्वतःच खरं करायचं होतं. मला जानूच्या घरच्यांपासून तोडायला निघाला होतास ना तू, आणि काय झालं? कोणीच विश्वास ठेवला नाही तुझ्यावर, आणि ठेवणारही नाहीत. माझं माझ्या जानूवर खूप प्रेम आहे, आणि ते प्रेम माझ्या आयुष्यातून जाऊ नये यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकतो. लक्षात ठेव. मी हरलो नाहीये जयंत. आज तुझा दिवस होता म्हणून तू जिंकलास. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी प्रयत्न करणं सोडून देणार नाहीये. जानूला तुझ्या कचाट्यातून मी सोडवूनच राहणार. पण एक दिवस तुझा हा जो खरा चेहरा आहे ना, तो जानूच्या घरच्यांसमोर नक्की आणणार. विश्वा, आय लाईक युअर स्पिरिट, रिअली लव्ह इट. पण आता निघ इथून. आणि हा, जानूला माझ्यापासून तोडण्याची स्वप्न बघ, कारण त्याच्या व्यतिरिक्त तू आय डोंट थिंक काही करू शकतोस. निघ इथून. काय रे हरीश, त्या बिल्डरचं काय झालं? काय कळलं तुला? नाही ना दादा, काहीच कळलं नाही. मला असं वाटतंय सगळं प्रकरण ना शांत झालंय. तो बिल्डर सुद्धा काहीच करत नाहीये रे. मला काय वाटतं माहितीये का, आता ना आपणच काहीतरी केलं पाहिजे. आपण काहीतरी केलं पाहिजे. मग काय केलं पाहिजे? तू काही विचार केलायस? काय दादा, मस्करी करतोयस काय? आपल्या दोघांमध्ये विचार करण्याचं डिपार्टमेंट तुझ्याकडे नाही का? पण तरी मला असं वाटतं की आपण ना घरी जाऊ, पुन्हा तमाशा करू. कधी ना कधी आईबाबा थकतीलच ना. काय वाटतं? तू विचार न केलेलाच बरा.
काय हरीश, नुसता तमाशा करून काय उपयोग आहे? काहीतरी प्रोडक्टिव्ह निघालं पाहिजे ना. एक मिनिट म्हणजे तू काही ठरवून आलायस का? ठरवून आलोय असं नाही, पण म्हणून काय मी तुला इथे फक्त सिगरेट ओढायला बोलवलंय का? नाही तेवढ्या लहानपणापासून ओळखतो मी तुला, पण काय ठरवून आलायस ना ते सांग. ही भेटवस्तू मी एकाच अटीवर घेईन. कसली अट? जर का आजींनी स्वतः मला ओवाळून ही वस्तू दिली तर मी घेईन. आजी, मला माहितीये काल सिद्धिराज तुमच्यावर खूप चिडले, तुम्हाला वाटेल तसं बोलले, पण ते जे बोलले ना ते मला मान्य नाहीये. आजी, या आधी आपल्या नात्यात कितीही कटुता असली ना, तुम्ही मला वाटेल तसं बोलला असलात तरी सुद्धा जानूला सगळं काही खरं सांगून टाकायचं हा प्लॅन तुमचा नव्हता याची मला पूर्ण खात्री. काय बोलतेस तू? हं? आजी आजवर कसा वागले तुझ्याशी विसरलीस का? सिद्धिराज, पण माणसातल्या माणुसकीवर माझा पूर्ण विश्वास आहे. आजी आधी माझ्याशी जशा वागत होत्या तशा आता नाही वागत. त्या खूप बदलल्या आहेत. माझी खात्री आहे त्यांनी काहीही केलेलं नाहीये. त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्ही सुद्धा या सगळ्याला त्यांना जबाबदार धरू नका. त्यांच्याबद्दल कुठलाच असा वाईट विचार नका करू. ठीक आहे, तुझी खात्री आहे आजीच्या बाबतीत तर माझं काहीच म्हणणं नाही, कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे. आजी सॉरी, काल उगाच जरा जास्त आरोप केले तुझ्यावर. नमस्कार करते. सांगितलं ना तुला, वाकायचं नाही. आजी, मोठ्यांसमोर झुकल्याने काहीही फरक पडत नाही. आणि या आधी जेव्हा जेव्हा मी तुमच्या पाया पडले ना तेव्हा तुम्ही मला नुसताच आशीर्वाद दिला, पण आज मी तुमच्या पाया पडेन तेव्हा तुम्ही मला मनापासून आशीर्वाद द्या. मला आणि माझ्या बाळाला तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे. नमस्कार करते.